पोलीस भरती प्रक्रिया, पारदर्शकतेचा ठाम संदेश। पोलीस शिपाई पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष व शासकीय नियमांनुसार राबविण्यात येत आहे। पोलीस भरतीसाठी आलेले सर्व उमेदवार व त्यांचे पालक यांनी भरती दरम्यान कोणत्याही आमिषाला, दलालांना अथवा अफवांना बळी न पडता फक्त शासकीय प्रक्रिया व स्वतःच्या मेहनतीवर पोलीस भरती व्हावे असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केले आहे। शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दरम्यान सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफीद्वारे प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नजर, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारास शून्य सहनशीलता, विविध पोलीस शाखांचा बंदोबस्तात सहभाग, अफवांवर विश्वास ठेवू नका, दलालांपासून सावध राहा, गुणवत्ता, शिस्त व परिश्रमालाच प्राधान्य। पोलीस भरती म्हणजे संधी, ती प्रामाणिक प्रयत्नांनीच मिळते। #पोलीस भरती, #पारदर्शक भरती। जळगाव जिल्ह्यामध्ये 171 पोलीस भरती आणि ती जे प्रोसिजर आहे फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यासाठी आमच्याकडं ॲप्लिकेशन्स आलेलं आहे। त्यावेळेस आम्ही 500 लोक, नंतर दुसरा दिवस 1000 आणि त्याच्यानंतर सर्व 1500 बोलवण्यात आलं। सर्व मिळून 9 दिवसामध्ये आमचं पूर्ण प्रोसिजर आहे 9 दिवसामध्ये आम्ही संपवणार आहे। आणि ते जे काही हाईट, चेस्ट हे आणि त्याच्यानंतर ही सर्व व्यवस्था आमच्या ग्राउंडवरती तयारी आहे। त्यांना आमचा जे स्टाफ आहे त्यांना आज सायंकाळी बोलवलेलं आहे। आज सायंकाळी आमचं डिब्रीफिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधी करणार नाही, ॲडमिट कार्ड राहील आणि त्याचे बायोमेट्रिक राहणार आहे। आधार बघून त्यांना आता ॲडमिशन देणार आहे आणि सर्व म्हणजे पूर्ण प्रोसिजर ओव्हरऑल त्यांचं ग्राउंड आणि ते क्लिअरन्स झाल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल। रिलेटिव्ह किंवा नाते स्वतःचं मुलं तिथं भरतीसाठी जर अपिअर होत असेल त्याला आम्ही बंदोबस्तामध्ये घेत नाही आणि त्यांच्याकडनं सर्वांकडे आम्ही सर्टिफिकेट घेण्यात येत आहेत। जे कोणाला आहे आमचं कोणताही नातेवाईक किंवा मित्रपरिवाराचं कोणी नाही आहे अशी सर्व बंदोबस्तामध्ये लागणारे सर्व अधिकारी आम्ही सर्टिफिकेट घेत आहे आणि बंदोबस्तामध्ये असतात खास करून आम्ही अलाव करत नाही आणि देखील बाहेर देखील नाही। उमेदवारांना आम्ही पोस्टर देखील लावलेलं आहे। याच्यापूर्वी देखील आवाहन केलं, असे कोणी चुकीचं आव्हान जर देत असतील कोणी विश्वास करू नये आणि असं जर कोणी चुकीचं आश्वासन आपल्याला देत असतील, आपल्या समोर आला माहिती देता येईल, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते। आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघत रहा 24 तास न्यूज, आवाज जनतेचा।